श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रोतेहो, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम ऐकूयात. चरित्रबोध. श्रोतेहो, सादरकर्त्या आहेत ज्येष्ठ प्रवचनकार सौ प्रमिला कुलकर्णी. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजाय नमो नमः. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्रबोध भाग 3. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. भगवंताचा आठव कसा ठेवावा? श्री महाराज म्हणाले, भगवंत स्वतः 8वा होता. त्याने गीतेच्या 8व्या अध्यायात 8व्या श्लोकात त्याला कसे आठवावे हे सांगितले आहे. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे आपण लक्षात ठेवावे. हे पार्था, चित्ताला दुसरीकडे जाऊ न देता त्याला अभ्यासाच्या योगाने स्थिर करून दिव्य परमपुरुषाचे ध्यान करणारा साधक त्या परमपुरुषाप्रत जाऊन पोहोचतो. म्हणजे आपल्याला ध्यान करून आपले संपूर्ण चित्त भगवंताकडे वळवावे, म्हणजे भगवंताचा आठव चिरस्मरणीयच राहील. महाराज म्हणतात, राम वचन निश्चितीचे, त्याचे अनुकरण करावे. कृष्ण वचन व्यवहाराचे, त्याचे लीला म्हणून चिंतन करावे. तर श्रीराम वचन हे निश्चितीचे, म्हणजे श्रीरामाचे संपूर्ण जीवन हे आदर्श मानवी जीवन आहे. तर त्या आदर्श मानवी जीवनाचे आचरण करून मानवी जीवनाचे सार्थक करून घ्यावे. तर कृष्ण वचन हे व्यवहाराचे आहे, त्याचे लीला म्हणून चिंतन करावे, पण अनुकरण करू नये. श्री महाराज हुबळीस गेले होते. चिंतामणी गावाचा नांजुड्या नावाचा एक व्यापारी दर्शनास आला. त्यावेळी त्याने श्री महाराजांना चिंतामणीस येण्याचा आग्रह केला. त्यावर महाराज म्हणाले, बहुधा येईन, कसे जमते ते पाहू, तुम्ही पुढे व्हा. तेव्हा तो म्हणाला, कृष्णवचन मला नको आहे, रामवचन पाहिजे. म्हणजे रामाच्या वचनात निश्चिती आणि आदर्श आहे. श्री महाराज हसले आणि म्हणाले, रामवचन समजा, म्हणजे रामाचं जीवन हे आदर्श जीवन आहे, तर श्रीकृष्णाचं जीवन हे व्यवहारी जीवन आहे. इतर मंडळींकडे वळून हा बोध आपण घ्यायचा आहे. रामवचन आणि कृष्णवचन यातला फरक समजून घेऊन मानवी जीवनात त्याचं अनुकरण करायचं आहे. हा चरित्रबोध आपण घेऊयात. इतर मंडळींकडे वळून श्री महाराज म्हणाले, यांचे म्हणणे खरे आहे. श्रीकृष्णाचे चरित्र भगवंताच्या लीलांनी भरलेले आहे. या लीला मोठ्या कळत नाहीत, घोटाळ्यात पडतात. त्याचे वागणे बोलणे भक्तांच्याच ध्यानात येतं, सामान्य जनांना आकलन होतच नाही. तेव्हा त्याचे कौतुकाने चिंतन करावे, मात्र अनुकरण करू नये. या उलट श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, सामान्यांना आदर्श रूप आहे. त्याचे अनुकरण केल्याने जीवनात मानवाचा उद्धार होतो. हाच चरित्रबोध आपण घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे सगळं. आता 3 महाराजांनी सांगितले ते, देवळात कासव व घंटा का दर्शवतात? मंदिरामध्ये दगडाचे कासव असते व घंटा असते, याचा अर्थ काय? श्री महाराज सांगतात, देवाच्या गाभाऱ्यात कासव असते, कारण आपल्याला हवे तेव्हा कासव आपले अवयव पोटात घेते.
भगवंताच्या दर्शनास जाण्या अगोदर कासवाप्रमाणे साधकाने आपली इंद्रिय आत खेचून घेण्याची युक्ती साधली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे? षड्रिपूंना सोडून भगवंताचे दर्शन घेतले पाहिजे. कासव आपल्या पिल्लांना नुसत्या प्रेमदृष्टीने नजरेने वाढवते. ती प्रेमदृष्टी आपण भगवंताचे दर्शन घेताना भगवंताकडे असायला हवी आणि भगवंत तर आपल्याकडे प्रेमदृष्टीने पाहतोच पाहतो. घंटानाद हा ओंकाराचा व्यक्त नाद आहे, तो नामरूपच आहे. घंटानाद करून मग देवाचे दर्शन करायचे असते. तसेच भगवंताच्या नामाचा घोष करून भगवंताच्या दर्शनास भक्त सरसावतो. जसे घंटानाद करून आपण दर्शन घ्यायचे, तसे भगवंताच्या नामाचा घोष करून भगवंताचं, त्या माऊलीचं, ते वात्सल्य मूर्तीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. श्री महाराजांनी किती छान सांगितले. तर असंच आपण भगवंताचं दर्शन घेऊयात. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग. श्री शंकराचार्यांचा ज्ञानमार्ग आणि संतांचा भक्तिमार्ग यामध्ये फरक कोणता? यावर श्री महाराज सांगतात, दोन्ही मार्ग एकाच भगवंताकडे नेणारे आहे. पण कोणत्या मार्गाने जायचे ते साधकाच्या तयारीवर व प्रवृत्तीवर अवलंबून आहे. ज्ञानमार्गासाठी तीव्र धारणा लागते, बुद्धी सूक्ष्म असावी लागते. सर्वसाधारणपणे या मार्गाचे अधिकारी थोडे आढळतात. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. सर्वात सूक्ष्म बुद्धी असत नाही, पण सर्वजण प्रेम करू शकतात. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते. प्रेमामध्ये ओलावा असतो. बुद्धी त्या मानाने कठोर असते. बुद्धीने भगवंत लवकर गाठता येतो, भक्तीने त्याहून अधिक वेळ लागतो. पण सामान्य माणसांना प्रेमाचा मार्ग सोयीचा वाटतो. नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायास उत्पन्न होते. म्हणून ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यामध्ये सामान्य लोकांना भक्तिमार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचता येते. एकदा का प्रेम निर्माण झालं आणि भक्ती मार्गावर चालायला लागलो की अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे अनितीचं वागणं सगळं निगलयास पावतं आणि आपण भगवंताचे होऊन राहतो. हा चरित्रबोध श्री महाराजांच्या चरित्रातून आपण घ्यायचा आहे. सद्गुरूंचे अनुसंधान आपापल्या रीतीने पण अखंड सांभाळावे. तात्यासाहेब केळकर यांची एक आठवण अशी की इसवी सन 1912च्या सुमारास ते गोंदवल्यास असताना त्यांना एक बंदा रुपया आपल्या श्री महाराजांनी दिला व सांगितलं की हा तुझ्याजवळ ठेव, मी मागीन तेव्हा दे. तात्यासाहेबांचा गुरु आज्ञा पालनाचा भाव अगदी 52 कशी सोन्याप्रमाणे होता. मी मागेन तेव्हा म्हणजे कोणत्याही क्षणाला तो रुपया पुढं करता आला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. म्हणून ते सतत कन्वटीस ठेवत. सोवळे ओवळे बदलताना, आंघोळीनंतर, कोरडे धोतर नेसताना कडोसरीच्या रुपयाची काळजी घेत बरं. रात्री न जाणो पडून जाईल या भीतीने त्यावर हात ठेवून असत. पुढे एकदा अचानक श्री महाराजांनी तो बंदा रुपया मागितला तेव्हा तात्यासाहेबांनी तो ताबडतोब पुढे केला. ही आठवण सांगताना तात्यासाहेब म्हणाले, गोष्ट अगदी मामूली, पण तेवढा काळ मला सतत श्री महाराजांची आठवण राहिली, अखंड अनुसंधान राहिले आणि महाराजांच्या विचारात मी गर्क होऊन गेलो. आत्ता देखील कुणालाही तशाच प्रकारे अनुसंधान राखता येईल. आपल्या प्राप्तीपैकी 1-2% गुरुदक्षिणे प्रित्यर्थ काढून ठेवण्याची सवय ठेवली तर आपापल्या व्यवसायानुसार दैनिक, मासिक असेल तेव्हा जेव्हा जेव्हा प्राप्ती होत असेल तेव्हा तेव्हा सद्गुरूंचे अनुसंधान जागृत राहील. मात्र या रीतीने दररोज गुरुदक्षिणा म्हणून आपण एका डब्यामध्ये ते पैसे टाकावेत आणि नंतर महिन्याभराने ते पैसे सद्गुरूंना अर्पण करावेत. मी सद्गुरूंना सहाय्य करीत आहे असा भाव मात्र मनात येऊ देऊ नये. कारण श्री सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्याला ते वैभव मिळालेलं असतं. देणारे तेच आहेत, देणाऱ्यांना दिलेलंच द्यायचं आहे. तर त्यात आपलं असं काय राहिलं? आपलं काहीच नाही, माझं काहीच नाही ही भावना पाहिजे. आणि सद्गुरू
शब्दशः अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना काय कमी पडणार आणि मी पामर त्यात काय भर घालणार. कुबेर त्यांच्या घरी लोळतोय, अशा सद्गुरूंना मी काय देणार. त्यांनीच दिलेलं मी त्यांना देतोय, ही अत्यंत नम्रतेची भावना. दिलं ही भावनाच मनात असता कामा नये. आपली पैशातली आसक्ती कमी व्हावी, हाच खरा उद्देश गुरुदक्षिणेमागं आहे. हा चरित्रबोध आपण घ्यायचा आहे. हा पैसा मी आपल्या श्रमाने व अक्कल हुशारीने कमवलेला आहे, असा अहंकारी होऊ देऊ नये. अहंकार माणसाला लयास नेतो, तो भगवंतापर्यंत पोहोचू देत नाही. ही सर्व त्यांचीच कृपा आहे, ही धारणा जोपासावी. मी असे अर्पण करण्याने माझ्या उपजीविकेस कमी पडेल की काय, अशी भीतीही बाळगू नये. एक दाणा पेरला तर 1000 दाण्यांचे कणीस घ्यावे, हा भगवंताच्या सृष्टीतला नियम असताना, आपण दिले असताना आपल्या प्रपंचाला कमी कसे पडेल. देणारा तर तोच आहे. हा चरित्रबोध आपण घ्यायचा आहे. नामाने सद्गुरूंवरील प्रेम व निष्ठा वाढत जाते. पैशाबद्दल आसक्ती आणि कमी पडण्याची भीती ऱ्हास पावते, असा अनुभव आहे. आता पाहूयात श्री महाराजांनी परमार्थ म्हणजे काय सांगितलं. श्री महाराज परमार्थाविषयी बोलतात. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. अंतर्यामी स्थिर होणे, परमेश्वरापर्यंत पोहोचणारी अंतरयात्रा करायची आहे. जीवनात स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे, हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे, याचेच नाव परमार्थ. आनंद तर आपल्याजवळच असतो. जसे ताक घुसळले की लोणी वर येते, तसेच भक्तिभावाने आपण परमेश्वराला आळवले की आनंदरूपी लोणी आलंच म्हणून समजा. देवाचे नाव घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी. यालाच परमार्थ म्हणतात. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दुसऱ्यासाठी जगायला परमार्थ शिकवतो. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवत रूप मानणे, निरभिमान राहणे, सदोदित भजन नामस्मरण करणे, संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव मनात ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे, हाच परमार्थ. परमार्थात कृतीला जास्त महत्त्व आहे, आचरणाला जास्त महत्त्व आहे. मी नाही, तो म्हणजे भगवंत आहे, किंवा मी तोच म्हणजे भगवंतच आहे, असे जाणणे, तसे कृतीत घडणे, हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार्थ आहे. आपण सर्व एका भगवंताची लेकरं आहोत, म्हणजे भगवंताचा अंश आहोत. म्हणजे मी म्हणजेच भगवंत आहे. मग भगवंतानी आपण जसं वागावं अशी इच्छा आहे, तसं वागणं, तसं आचरण म्हणजे परमार्थ. हेच सद्गुरूंच्या चरित्रबोधातून आपल्याला शिकायचं आहे. संस्कृती आणि सुधारा म्हणजे काय, याविषयी बोलताना श्री महाराज म्हणतात, जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती असते. सु म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूंनी हिताची असते. हित म्हणजे कल्याण. भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे, ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करावे, ते सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणाऱ्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा 3 गोष्टी असतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, प्रत्येक कृतीमध्ये कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा 3 गोष्टी असतात. त्यापैकी कर्म व त्याचे साधन जडच असते, पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरणारा जीव भगवंतानेच भरून गेला पाहिजे. जीवामध्ये भगवंत भरण्यास जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत.
या सगळ्याचा अर्थ असा की जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला पाहिजे, तोच भगवंताने भरून राहिला पाहिजे. म्हणजे जो व्यक्त होतो तो रिक्त होतो आणि रिक्त असलेलाच भगवंताकडे पोचतो. सुधारणा म्हणजे जे शिव किंवा मंगल आहे त्याची धारणा होय. दृश्य वस्तूत मंगल नसून सूक्ष्मता असते. दृश्य हे रूप हे दृश्य व नाम हे सूक्ष्म आहे. म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल दुसरे काहीही नाही. ज्याने आपल्या अंतरात भगवंताचे नाम धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले समजावेत. कारण संतांना समाजाविषयी कळकळ असते, तळमळ असते. त्यांच्या सुधारणेचे, त्यांच्या कल्याणाचे विचार संतांच्या मनात सतत सतावत असतात. संत म्हणजे समाजाची वात्सल्य माऊली आहे. हेच या चरित्रबोधातून आपण शिकायचं आहे. सर्वात चांगला गुण कोणता? तर श्री महाराज म्हणतात, सर्वात चांगला गुण म्हणजे स्वतःचे अवगुण स्वतःला ओळखता येणे हा सर्वात चांगला गुण आहे. म्हणजे आत्मपरीक्षण. जगाचे दोष दाखवायला आपण नेहमीच सिद्धहस्त असतो, पण स्वतःचे दोष स्वतः जाणून घेतल्यानंतर परमार्थात प्रगती होते. नामस्मरणाने काय होतं? तर महाराज म्हणतात, नामस्मरणाने देहबुद्धी जाते. उक्सांगावच्या एका माणसाला महारोग झाला. योगायोगाने श्री महाराजांशी त्याची गाठ पडली. श्री महाराजांनी त्याचेकडून 3.5 कोटी जपाचे उदक सोडले व गोंदवल्यास राहण्यास सांगितले. त्याने 6 वर्षात जपसंख्या पूर्ण केली. जसजशी जपसंख्या पूर्ण होऊ लागली तसतशी त्या माणसाची व्याधी झपाट्याने कमी होऊ लागली आणि लवकरच रोगमुक्त होणार असे त्याला वाटू लागले. आणि एके दिवशी तो महाराजांना म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने मी पूर्ण बरा होणार आहे असे मला वाटू लागले आहे. पण जो 3.5 कोटी जप केला त्याची पुण्याई खर्ची घालून माझा रोग मला बरा व्हायला नको आहे. माझा देहभोग भोगून संपवायला मी तयार आहे. देहभोग हा प्रारब्धानं आला आहे, तो माझा मी आनंदानं संपवीन, पण जपाची पुण्याई कमी व्हायला नको. त्याचे बोलणे ऐकून श्री महाराज खूप प्रसन्न झाले. महाराजांना अतिशय आनंद झाला आणि महाराज म्हणाले, नामस्मरणाने माणसाच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल होतो व त्याला वैराग्य प्राप्त होते. याचे हे धडधडीत उदाहरण आहे. त्या माणसाकडे वळून महाराज बोलले, उत्तम चाकरी केली म्हणजे दिवाळीला पगारवाढ तर होतेच, शिवाय मालक दिवाळीचे काही बक्षीसही देतो. तुमच्या उपासनेवर राम खुश होऊन दिवाळीच्या बक्षिसापोटी तुम्हाला व्याधिमुक्त करत आहे. त्याचा स्वीकार आनंदाने करावा. नामस्मरणाने तुम्ही जी पुण्याई संपादन केली आहे ती अबाधित राहिली आहे. किती छान! नामस्मरणाने काय क्रांती होते, नामस्मरणाने वृत्तीत कसा बदल होतो, हाच बोध श्रींच्या चरित्रातून आपल्याला घ्यायचा आहे. श्री महाराज म्हणत, घरातल्या माणसांवर प्रवासातल्या माणसांनी इतकाच विश्वास ठेवावा. म्हणजे हक्क, अपेक्षा याबाबत प्रवासात भेटणाऱ्या माणसासारखं राहिलं तर त्रास होत नाही. दुःख कशानं होतं? अपेक्षा ठेवल्यानं होतं. ते आणखी एके ठिकाणी म्हणतात, मी कुटुंबाच्या म्हणजे इतरांच्या सोयीसाठी आहे. अशा भावनेनं घरातल्या प्रत्येकानं राहिलं तर घरात समाधान नांदेल. दुसरा तसा वागेल की नाही कुणास ठाऊक, पण आपण स्वतः या भूमिकेत वागावं की मी घरातल्यांच्या सुखासाठी आहे, इतरांच्या सेवेसाठी आहे. म्हणजे घरात समाधान नांदेल. समाधानासारखे दुसरे वैभव नाही. तरी घरातला बराचसा त्रास कमी होऊन घरामध्ये आनंद वाढेल. तेव्हा हा बोध आपण सर्वांनी लक्षात ठेवूया. श्री महाराजांच्या अशा अनेक वचनातून बोध घेऊन आपण वागू तर खरंच आपलं घर भगवंताला प्रिय होईल आणि आपलं घर म्हणजे एक पवित्र मंदिर बनेल आणि आनंदाच्या सुगंधाने भरून जाईल. श्री महाराज म्हणतात, इच्छा तेथे मार्ग. आपली दृष्टी असेल,
खरंच इच्छा साधन असेल तर साधनेला मार्ग मिळण्यासाठी रस्ता सदैव मोकळा असतो. मात्र अग्नीसारखी तळमळ हवे. तळमळ कशी हवे तर अग्नीसारखी तळमळ हवे. कितीही दाट जंगलासारखी परिस्थिती असली तरी अग्नी स्वतःसाठी रस्ता तयार करून घेतो. तशी कशीही परिस्थिती आली, अडचण आली तरी साधकाला तिचा उपयोग कसा करून घ्यावा नि पुढं कसं जावं याची तोड सुचेल. नदीसुद्धा अनेक खडकांना, अनेक संकटांना तोंड देऊन आपला रस्ता स्वतः तयार करते. तसे साधकालाही आपला रस्ता आपोआप दिसेल. एका गृहस्थांना आजारी पडल्यानं सामूहिक नामाला येता येत नव्हते. ते म्हणाले, आता नाम घ्यायला घरी 24 तास मी मोकळा झालो. किती छान. आजारी पडल्याचं दुःखच मानलं नाही. नाही जाता आलं नामाला तर नाही जाता आलं. घरामध्ये 24 तास मी नाम करेन. म्हणून श्री महाराजांनी अडचणीचं संधीत रूपांतर करण्याची युक्ती सुचवली आहे. ती लक्षात ठेवली तर खरंच उपयोगी ठरेल. तर महाराजांच्या चरित्रबोधातून अडचणीचं संधीत रूपांतर कसं करता येईल हे सर्वसामान्य लोकांनी, साधकांनी लक्षात ठेवावं. जो इतरांची काळजी घेतो त्याची भगवंत काळजी घेतो. आपण व्यवहारातही पाहू शकतो. आपल्या कुटुंबात जर एखादा माणूस मी इतरांच्या सुखासाठी आहे, मी कुटुंबाच्या सुखासाठी आहे असं समजून राबवू लागला तर त्याचं इतरांना किती सुख होतं. तो माणूस इतर कुटुंबीय माणसांना हवासा वाटतो, सर्वांचा आवडता आणि लाडका होतो. जो इतरांची काळजी घेतो तोच इतरांचा लाडका होतो. त्याची भगवंतही काळजी घेतो. या न्यायानं त्याला 4 वस्तू कमी वा जास्त मिळतील, पण आनंद नक्की मिळतो. या उलट आपल्याच कुटुंबातला एखादा माणूस स्वतःच्या सुखाची नि मीपणाला जपण्याची काळजी करू लागला की तो इतरांना अप्रिय वाटायला लागतो, नकोसा वाटू लागतो. पण आपण जर इतरांसाठी राबलो, इतरांसाठी राबणं, स्वतःच्या इच्छांवरून दुसऱ्यांसाठी काही करणं म्हणजे त्याग जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपण भगवंताच्या जवळ जातो आणि भगवंत आपली काळजी घेतो. मग त्याच्यापासून ना जे माणूस जो स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो त्या माणसापासून ना त्याला सुख ना इतरांना सुख. त्याच्या हिताचा विचार सुचायला स्वतःबद्दलचा विचार कमी व्हायला हवे. दुसऱ्यांच्या हिताचा विचार सुचायला स्वतःबद्दलचा विचार कमी व्हायला हवा. भगवंताच्या स्मरणामध्ये, त्याच्यावरच्या निष्ठेमध्ये ही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य आहे. भगवंतावर निष्ठा असेल तर अशा प्रकारे इतरांसाठी जगण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. म्हणून आता काय करूया, ह्या चरित्रबोधातून भगवंतावर निष्ठा ठेवूया. भगवंत हाच आपलं प्रिय दैवत आहे. देहाच्या सुखसोयीवरून संतांची परीक्षा करू नये. देहापलीकडे स्वतःचं, जगाचं एक महत्त्वाचं अस्तित्व, कर्तव्य, प्राप्तव्य आहे. याची ही श्री महाराज जाणीव करून देत आहेत. आपली ही देहाला धरून विचार करण्याची बुद्धी इतकी बळकट झाली आहे की पारमार्थिक कामातसुद्धा ती प्रभाव दाखवल्याखेरीज राहत नाही. साधी तीर्थयात्रेची गोष्ट घ्या. काही मंडळी बरीच सत्पुरुषांची क्षेत्र पाहून आली. काही समाधी मंदिरातून राहण्याची, जेवणाची उत्तम चांगली सोय होती, तर काही ठिकाणी तेवढीच चांगली सोय नव्हती. त्यावरून परतल्यावर असं मत झालं की ज्या ठिकाणी सोय उत्तम झाली ते स्थान जागृत, जिथं सोय उत्तम झाली नाही ते स्थान चांगलं नाही. त्यावर श्री महाराज म्हणतात, स्वतःच्या देहाच्या सुखसोयीवरून संतांची परीक्षा करू नये. ज्या ठिकाणी मन शांत होतं, अंतर्मुख होतं, एकाग्र होतं, तल्लीन होतं, ती पुण्यभूमीच होय. मग तिथं गैरसोय का असेना, सोय गैरसोयीवर ती परीक्षा करू नये. पण माणसाला स्वतःच्या देहावरून विचार करणं किती सहजनी अंगवळणी पडलं आहे. तेव्हा ही देहबुद्धी संपली पाहिजे असं श्री महाराज सांगतात. देहाव्यतिरिक्त मी कोणी आहे हे भान लक्षात ठेवलं पाहिजे. देहाव्यतिरिक्त मी कोणी आहे हे भानच नाही. ज्यावेळी ते भान नाही त्यावेळी सुखदुःखाच्या गोष्टी चालतात. पुढे महाराज म्हणतात, सा विद्या या विमुक्तय. बाह्यज्ञान कौशल्य जरूर मिळवावं, पण अंतरंग बदलू शकणारी काही विद्या,
काही शिक्षण देण्याकडं आणि घेण्याकडं प्रयत्न झाले पाहिजेत. अंतरंग बदललं पाहिजे. अंतरयात्रा महत्त्वाची आहे. उपनिषदाच्या काळात मैत्रेयीची एक गोष्ट आहे बरं का. ब्रह्मज्ञानी याज्ञवल्क्याकडं खूप संपन्नता होती, खूप श्रीमंत होते ते, भरपूर संपत्ती होती आणि त्यांच्या 2 पत्नी होत्या. एकीचं नाव कात्यायनी आणि दुसरीचं नाव मैत्रेयी. त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारायचं ठरवलं आणि संन्यासाश्रम स्वीकारायचा ठरवल्यावर त्यांनी दोघींनाही बोलवून घेतलं. आपली ब्रह्मविद्येची आणि लौकिकातील संपत्तीची वाटणी करून घ्यायला सांगितलं. कात्यायनीनं सारी भौतिक संपत्ती उचलली. पण मैत्रेयीने विचारलं की ही संपत्ती घेऊन मी पूर्ण आनंदी किंवा मुक्त होईन का? याज्ञवल्क्यांनी अर्थातच नकार दिला. त्यावर ती म्हणाली, मग मला ही संपत्ती नको. तुम्ही ज्या विद्येने मुक्त झाला ती विद्याच मला द्या. हा केवढा मोठा संस्कार आहे. मोह दूर सारल्याचा, लोभ दूर सारल्याचा, नेमकं काय मागावं हे कळल्याचा. विद्येनं आणि शिक्षणानं माणूस मुक्त झाला पाहिजे. आपलं पूर्वापार बोधवाक्य आहे, सा विद्याया विमुक्तये. खऱ्या उत्तम शिक्षणाचं पर्यवसान अभिमान नाहीसा होण्यात आहे. ही गोष्ट आपल्याला खूप काही सांगून जाते, श्री महाराजांनी सांगितलेली. तर यातूनच आपण बोध घ्यायचा आहे, सा विद्याया विमुक्तये. संत काळावर सत्ता राखतात. संत काळावर सत्ता राखतात. आपलं दूरगामी अंतिम हित कशात आहे हे ओळखून ते गोष्टी घडवतात. आपण काहीही मागितलं तरी योग्य आणि हितकारक देणं संतपण आहे. एक गृहस्थ गावी जाण्यासाठी घराबाहेर पडले. गाडी चुकू नये म्हणून रिक्षा केली, पण ती वाटेत बंद पडली. मग दुसरी रिक्षा केली, ती ट्रॅफिकमध्ये अडकली. स्टँडवर पोचायला उशीर झाला आणि मग व्हायचं तेच झालं, तोवरती गाडी चुकली. गृहस्थ वैतागले. रिक्षा, ट्रॅफिक सगळ्यांना दोष दिला आणि शेवटी गुरूंना नमस्कार करून निघाला होता. त्यानं गुरूंनाही दोष दिला. कारण गुरूंचं स्मरण करून नमस्कार करून बाहेर पडला होता. घरी आला. संध्याकाळी दूरदर्शनच्या बातम्यात त्याच गाडीचा अपघात, मनुष्यहानी झाली होती. मग मात्र त्याची प्रतिक्रिया उलट झाली. मनोमन गुरूंना त्यांना धन्यवाद द्यायला सुरुवात केली. संत गुरु असेच असतात, जे योग्य आणि हिताचे आहे तेच करतात. ते गृहस्थ मनात म्हणाले, माझी गाडी मिळण्याची इच्छा पुरी केली नाही, तेच बरं झालं. श्री महाराज म्हणतात, आपली मागण्याची इच्छाच नाहीशी झाली पाहिजे. अध्यात्मात इच्छांवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. संतांचे हे शब्द पियुषाचा झरा, संतांचे हे शब्द पियुषाचा झरा, प्राशुन तू घे रे आनंद सागरा, प्राशुन तू घे रे आनंद सागरा. आता भजनासंबंधी श्री महाराजांचे विचार. भजनाचं मूळ अभंगात आहे. तो लिहिणारे महापुरुष जगद्गुरु तुकोबांसारखे आत्मानुभवी महापुरुष असतात. भगवंताच्या भेटीच्या जिज्ञासेपासून तळमळ, जनस्वभाव, जनरित साधनेतील यशापयश, करुणा, आर्तता, निर्धार, प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव, दर्शनप्राप्तीचा काही उपाय असे आत्मानुभवाच्या बैठकीवरचे जे काही उत्कट उद्गार असतात त्यालाच अभंग म्हणतात. त्याची खोली, व्यापकता, भाव, त्यामागचा अनुभव एवढा जिवंत असतो की तोच अभंगांना शब्दरूप देतो. स्वतःच्या सर्वस्वाचा विसर त्यांच्या अभंगात असतो आणि ते म्हणण्यात असतो. असा स्वतःच्या सर्वस्वाचा विसर सोडून अभंग म्हणण्यातच खरा अर्थ आहे. अभंगाचा अर्थ जाणून घेऊन त्यामागचा भाव जाणून अनुभवण्याचा यत्न करत जीव ओतून तो भगवंतासाठी अभंग म्हणला गेला पाहिजे. म्हणणाऱ्याला स्वतःचा विसर पडला पाहिजे, ते भजन. मनाला विश्रांती मिळते, ते भजन. मनाला विश्रांती मिळणं हे भजनाचं रहस्य आहे. आपण ते
इतक्या प्रेमानं करावं की भगवंत डोलला पाहिजे, श्रद्धेनं कळवळून भजन केलं पाहिजे. संतांचे अभंग जीवनाशी संग, संतांचे अभंग जीवनाशी संग, आकलूनी घे रे होऊन या दंग, आकलूनी घे रे होऊन या दंग. श्री महाराजांनी असं स्वतःचं विसर्ग घडवणारं भजन प्रत्यक्ष केलं आहे बरं का. नुसतं महाराज सांगत नाहीत, तर स्वतः आचरणात आणून आधी केले मगच सांगितले हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या भजनात प्रत्यक्ष राम डोलला आहे. श्री मारुतीरायांनी मृदंग वाजवला आहे. खरं भजन भगवंतासाठी आहे, ते स्वतःलाही मुक्त करणार आहे. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे, तो आपलं भजन ऐकतो आहे, अशा खऱ्या भावनेनं भजन म्हणावं. अशा भजनानं उपासनेला जोर चढतो. भजनाला ताल सूर काही लागत नाही, त्याला प्रेमळपणा लागतो, त्याला उत्कट भाव लागतो. भजन हे भगवंताकडच्या वाटचालीत महत्त्वाचं साधन आहे. भक्तीचं साधन असलेलं भजन वेगळं आहे. त्याला स्पर्धा, लौकिक प्रतिष्ठेची, पैशाची, वरच्या नंबरची कुठलीच अपेक्षा त्यात असणार नाही. हे वेगळं भजन माणसाच्या अंतरंगाचा विधायक पालक घडवून आणेल. खरं भजन हे आर्त भक्तीचं भजन आहे, स्वतःला विसरायला लावणारं भजन आहे, तन्मयतेचं भजन आहे, भगवंताशी एकरूप झाल्याचं भजन आहे, भगवंतावर प्रेम असल्याचं भजन आहे. स्पर्धा असते ती स्वतःशीच, इतर गोष्टींशी नाही, हे समजून घेणारं भजन आहे. हा भजनाचा जीवनबोध, चरित्रबोध आपल्याला सद्गुरूंनी सांगितला आहे, तो आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. आता मंदिराविषयी महाराज काय म्हणतात. श्री महाराजांच्या दृष्टीनं मंदिर हे मुळात उपासनेचे केंद्र आहे. लोक नुसतं मंदिर पाहून जायला लागले की मूळ उद्दिष्टात कमतरता आली. उद्दिष्ट काय आहे? उपासना. पण मंदिराचंच वैभव पाहून मंदिरातच रमायला लागले लोक, तर ते नाही चालणार. मंदिरात जाऊन आल्यावर माणसात उपासना झाल्याचा फरक न पडता त्याच्या लक्षात देवापेक्षा मंदिरच राहायला लागलं की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मंदिर साधा असेल तर देव लक्षात राहतो, मंदिर भव्य दिव्य असेल तर मंदिर लक्षात राहतं. लोक मंदिरात उपासनेला यायच्या ऐवजी मंदिर पाहायला यायला लागले की ते मंदिर प्रथम जिज्ञासा म्हणून ते ठीक असले तरी ते आता मंदिर प्रेक्षणीय स्थळ झालं आहे. ते प्रेक्षणीय स्थळ न होता उपासनेचं मंदिर झालं पाहिजे. उपासना ही महत्त्वाची आहे. तीच गोष्ट प्रेमाची आहे. मंदिर हे भगवंताचं प्रेम लागावं, वाढावं यासाठी आहे. मंदिराचा उद्देश कोणता आहे हे लक्षात घेऊन मंदिरात जावं. तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवंताचं महत्त्व वाटून अनुसंधान वाढवावं अशी प्रेरणा मिळावी, यात त्याचं मर्म आहे. हे सार तिथल्या माणसांच्या प्रेममयतेवर अवलंबून आहे. मंदिरातलीच माणसं जर एकमेकांशी प्रेमानं वागू शकत नसतील तर ती भगवंताचं प्रेम इतरांना काय लावू शकतील. मंदिर जपताना वाढवताना भगवंताचं एकमेकांचं आल्या गेल्यांचं प्रेम लागणं, वाढणं किती महत्त्वाचं आहे हे काय सांगावं. श्री महाराज म्हणतात, मंदिरात आपण प्रेम सांभाळावं. आपण राहण्यात अर्थ नाही. मंदिर हे प्रेममयतेच्या बाबतीत सुद्धा सर्वांनाच आत्मपरीक्षणाचं केंद्रस्थान आहे. भगवंतावरचं प्रेम वाढावं म्हणजेच भगवंताच्या जवळ जाण्यासाठी ते उपासना केंद्र व्हावं. मंदिर हीच अपेक्षा आहे. श्री महाराजांनी पैशाचा विनाशकारी गुण ओळखून मंदिर हे भिक्षेवर चालावं. त्यात लोक कमी आले, त्यांनी पैसा कमी ठेवला तर त्याचा विचार कधीच करू नये. श्रींनी पुढे म्हटलं आहे की आचारधर्माचं रक्षण, परंपरेचं रक्षण करणं आणि मंदिर अध्यात्मविद्येचं केंद्र बनवणं आवश्यक आहे. सेवेकऱ्यांनी सुद्धा 10 ते 15 हजार जप करायला हवा. प्रपंचाचा स्वभाव मंदिराचं व्यवस्थापन करताना आणू नये. मंदिर प्रपंच म्हणून करता कामा नये. सर्वांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी मंदिर उपयुक्त आहे असं श्री महाराजांचं म्हणणं आहे. तो उद्देश लक्षात ठेवावा.
श्री महाराज म्हणतात, मी नाही, तू आहेस. हा नामस्मरणाचा संपूर्ण अर्थ आहे. अर्थात नाम घेणं म्हणजे आपण स्वतःचं कर्तेपण, स्वतःचा अहंकार, जगाचं प्रेम सारं काही नाहीसं करण्यासारखं आहे. माणूस त्याच्याकडे असलेल्या वस्तू एक वेळ देईल, शेवटी पैसाही देईल, पण मीपणा त्या पलीकडं असतो. तो गळून जायला फार अवघड असतो. तो द्यायला सहसा तयार व्हायचा नाही. नामाचा अर्थ तोच मीपणासुद्धा देणं. भगवंताला काय हवे तर आपला मीपणा त्याला अर्पण करायचा आहे आणि तू माझा आहेस, मी तुझा आहे ही भावना ठेवायची. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. स्वतःचा स्व ईश्वराला अर्पण करणं म्हणजेच नाम होय. हा बोध श्रीचरित्रातून आपल्याला घ्यायचा आहे. अहंकारावर, अभिमानावर घातलेला घाव म्हणजे नाम. किती सुंदर सांगितले महाराजांनी. अहंकारावर, अभिमानावर घातलेला घाव म्हणजे नाम. श्री महाराज म्हणतात, परमार्थ ही एक कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलो पाहिजे. मीपणाला मारून जिवंत राहणं म्हणजेच भगवंताचं नाम कंठस्थ करणं होय. विश्वकवी रवींद्रनाथ एका कवितेत म्हणतात, कवितांच्या शब्दाशब्दातून त्यांना आवडेल तो अर्थ लोक घेत असतात. पण खरं सांगू का, ते सारे शब्द नेहमी तुला उद्देशून असतात रे. तुला म्हणजे कुणाला? परमेश्वराला. ते तुझं वर्णन करतात. त्याचा अखेरचा अर्थ तू आहेस, परमेश्वर आहेस. मी नाही, तू आहेस. तसं श्री महाराजांच्या वाङ्मयात अनेक गोष्टी आहेत. सूचना आहेत, बोध आहेत, चुटके आहेत, मार्मिक प्रसंग आहेत. त्या साऱ्यातून वाचणारे आपापल्या दृष्टीनं व कुवतीनं वेगवेगळा अर्थबोध सूचना घेत असतात. पण रवींद्रनाथ जसा साऱ्या वाङ्मयाचा गर्भितार्थ, खरा अर्थ परमेश्वर सुचवतात, तसा श्री महाराजांच्या साऱ्या उपदेशाचा, शिकवणीचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे नाम.